आज भुईमुग काढायला सुरुवात केलेली आहे आणि चला आता इथे सकाळीच आहे ना म्हटलं चला ऊन पण नाही जास्त तर मी पण जरा आहे ना थोड्याफार शेंगा तोडू लागते. नाही तर मी ना उन्हामध्ये येत नाही. आजच आली मी इथे शेंगा तोडून लागते थोड्याफार आणि लगेच जायचं आहे मला. मी जास्त वेळ नाही इथं उन्हामध्ये थांबू शकत. मला उन्हाचा जास्त त्रास होतो आहे. आणि चला आता इथे बघा कधीच्या शेंगा काढायच्याच होत्या 8 दिवसापासून पण आहे ना थोडंफार म्हणजे कसे दुसरे पण कामं चालू होते त्याच्यामुळं शेंगा काढायच्या राहिल्याच. आणि आता आहे ना पावसाचं वातावरण व्हायला सुरुवात झालेली आणि आम्हाला शेंगा काढायच्या आणि त्या मार्केटला न्यायच्या विकायला. आणि सगळे घरचेच माणसं हे बघा, छोट्या मुली पण आहे आणि त्याच्यानंतर मोठ्या पण मुली आहे आणि बाकीचे दुसरे पण माणसं तर सगळे 15 ते 20 माणसं आहे आमच्या घरचे. सगळे शेंगा काढायला आलेले हे बघा. काही शेंगा उपटताय म्हणजे भुईमुग उपटताय काही हे बघा आणि काही ना शेंगा तोडताय. तर चला आता हे बघा घराच्या पाठीमागं मी तुम्हाला नेहमी सांगायचे का माझ्या घराच्या पाठीमागं मी भुईमुग केलेला आहे. अजून इतका भुईमुग शिल्लक आहे हे बघा, तुम्हाला दिसत असेल हिरवगार. तो अजून काढायचा बाकी आहे आणि तो पण आहे ना आता सुरुवात केलेली तर तो पण काढायचाच आहे. आणि शेंगा घरी काही ठेवायच्या नाही, अजिबात ठेवायच्या नाही, कारण पावसाचं वातावरण व्हायला सुरुवात झाली. शेंगा काही वाळायच्या नाही आता. आणि इथे माझ्या सासूबाई पण आहे बघू शकता, त्या पण आले आणि माझे कॅट पण आले हे बघा. ते पण हे बघा मस्त खेळताय आणि मी आली ना माझ्या मागंच आले ते. तसे नाहीतरी ते इकडे तिकडे फिरतच होते. पहिले पण याच्यामध्ये यायचे भुईमुगामध्ये. आणि चला आता इथे ना फक्त एक बाईचा घरी स्वयंपाक चालू आहे, म्हणजे सुनेचा आमच्या. ती स्वयंपाक करते आणि बाकीचे सगळे सकाळपासून इथे भुईमुगाचे शेंगा उपटायला लागले. आणि त्याच्यानंतर आता इथे बघा तोडायचा आहे तो. चला आता इथे 2 ते 3 दिवस लागणार आहे आम्हाला इतक्या शेंगा उपटायच्या आहे आणि तोडायच्या पण आहे. पण चला असो, आता पाऊस तर काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना हा उन्हाळी भुईमुग आहे बरं का. आणि उन्हाळी भुईमुगाला आहे ना जास्त शेंगा असतात. तर आम्ही आता 2 वर्षापासून आहे ना उन्हाळी भुईमुग करतोच. आता पाणी पण राहतं विहिरीला आणि बोरला त्याच्यामुळं. चला ह्या पद्धतीने चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. इथेच एंड करते. बाय.